हॅलो गाईज, नमस्कार. तर काय विषय आहे, आम्ही चाललो माशा मारी करायला. हे बघा आमची गँग, आम्ही चाललो आता माशा पकडायला. तर चला तुम्हाला माशा कशा पकडता हे दाखवत आज. ते आमच्या गावाकडचं वातावरण असं आहे. इकडं माग योगेश इष्टच म्हणतो धरती माय तुझ्यासाठी करतो काय हॅशटॅग माशा लवर. चलो साऱ्याला सूचित करण्यात येते की आज आम्ही चाललोय माशा माऱ्या करायला. माशी मारी करायला नव्हता. हा माझा लहानपणीचा मित्र आहे. म्हणजे आम्ही खूप असं लहानपणापासून सोबत राहतो. पण त्याला मान्य करतोय तो व्हिडिओ मध्ये. पर्याय नाही. हे चाललं चालू गाडी पंक्चर होती तर काय होतंय त्यांचं सांगायचं ना बिला. आणि मला वाटले मजा करते ना, हाकलून उकलून काढलं. अरे काय झालं आकाश भाऊ? अरे बघा राव कसं झालं इथे, रस्ता कसा पाहिजे कसं झालं. इथं कवटीचं झाड, आमचं लहानपणीचं झाड. आम्ही इथं कवटं खायला जायचो एवढ्या लहानपणी. तिकडं खायचे भाऊ तुला खायचे. हा दाखव भाऊ आपल्या पब्लिकला. नाही बावड्या भावड्या आता होतंय. दाखव भाऊ. आता एका टोल्यात भाऊ डायरेक्ट हे वेळा कवटं म्हणत्या. कवट आपण काय खायचं काम करत आहे फक्त. आंबट आंबट. ड्रॅगन फ्रूटचं फळ दाखवतोय माझा भाऊ, म्हणजे त्याचा मावस भाऊ ड्रॅगन फ्रूटचा. नाही हा दे ना भाऊ. आता तुम्हाला मी दाखवतो. लवकर. मला माहित नव्हतं, मला आईनं सांगितलं होतं. हे काय भाऊ, हातानं नको घेऊ, त्याचे काटे खूप जंतर राहतील. अरे मला पण माहिती झालंय तुमची. त्याचे एकदम राहते, त्याचे काटे बारीक बारीक काटे राहते. तर आम्ही आता आपल्या काय ते केटीवर पोचलोय बा. इथं पावाल मासे पकडणे आता खाली. तिथं हवाय जाय अटकेले गरीबाचं. अरे भाकरी खाऊन आला घरून. नुसते कपटे खाते भाकरी खाऊन. हे बघ रक्त. दाखव. हे बघ नाही ना भाऊ, तू ते फळ खाल्लं ना त्याचं येते. हे तुझं हे बाबा मित्रांनो, आवाज कसा येतोय. चला ओढून घे गोबी आता. तेव्हा डिप्रेशन मध्ये तिकडे तेव एकटा पाशील निवांत. खेकड्याने तकलीफ देतो आम्हाला. खेकडे आलच्या डाबऱ्यात पकडा आम्ही. तिला छोटं डाबर होत, त्याच्यात 10-15 ते डाबर. वाईट कपडे घालून माझ्या झाला. नवीन कपडे घालून आला देऊ. जसं काय झालं, पोरी पाहायला जायचं इकडे. काय गाईस, हा आमच्या शाकाहारी शुद्ध शाकाहारी माणूस. आता पावर ना आता हे बा. परेशान करते आम्हाला, बाकी कोणी परेशान नाही करणार. एक माशी खा. अरे मारलं कायला. मारली ना रे तिला एका मच्छा. खेकडे खेकडे बायला हे बघायचं इकडं.
अरे दमानं उचललं बाबा, एवढं काऊन घाबरू राहिला? घाबरून नाही राहिलो. एक माशी माझ्याचा काही नाही बळजबरी चाचला होता त्याला पुन्हा मी वाटतंय माझ्या पण नाही म्हणून आतला होता तो खाली पाण्यात. तू तिथंच थांब मध्ये दिलं सोड आपला हात राजा भाईने पकडली हमारे. हे देखो आजे भाई, हे बघा आमच्या आजे भाईनं एक माशी पकडली. खाय 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 तशी माशाला तू ते एखाद्या लेशांवर टेकून माशांनी पूर्ण ते बघा. आता दुसऱ्या इथं आलोय आम्ही, दुसऱ्या धपक्यात उडी ती मी बिलकुल घाबरत नाही. मला त्या पकडते पण कॅमेरा कोणाला चांगला पकडते भेटली. बापी केवढी दाखव दाखव. अरे मेरे बाप, देखो किती बडी मिली. अरे वो शिलकान दे ना क्या बाजू सरक ना पट्टा का ट्रेनिंग झाली भाई, का हुशार झालो बरोबर एकदम बरोबर. तुमचा भाऊ पण खूप एक्सपर्ट आहे पण ना. आता पहिल्या वर्षी कोबे करणे हे भाऊचं मत आहे का पुढच्या वर्षी कोबे करायचे तिथं. तुम्ही आयशा ना चाललो आम्ही दुसऱ्या डबक्यात. इथे खोले म्हणे आता जमत का नाही. खोले म्हणे ते मामा पायात कधी घुसलं. याच्यात पकडा मच्छर आणि पाहिजे होती काऊन की लय खोल पाणी आहे आणि त्या पकडे जाणार नाही. आमच्याकडे आहे ते चिंतका छंद का नेला आम्ही घरून. आता वापस रिटर्न जायचं. चला आता पुढचा प्लॅन काय आहे बघूया. आपलं फोनचा फोन लोकेशन आहे ह्याच्यात आहे माशा पण दगड काढणं पडेल कारण की जाळीनं पकड जाणार नाही. याच्यात माशा आहे पण दगड काढणं पडेल आम्हाला पहिले. हे बघा हा याच्यात फक्त दगड काढणे आणि तेव्हा रस्ता ब्लॉक करून टाका तिकडे जायचा. अंगावर उडण पाणी. बारीक बारीक पोर आणि करते मामाले. अरे काढा नाही दगड दगड काढा ना. क्लिअर केलं ना तू डुबो बरं यायची त्याला पाहायला जाय ना ते शर्ट डुब त्याच्यात. हमारा अभी आकाश पहिला. अरे बापा हाताना डायरेक्ट ते तिकडे तमाशे त्यांचे फोटोशूट चालू आहे. इकडे कोणाचं काय इकडे यांचं काय चालू आहे त्यांचं फोटोशूट चालू आहे. दुसरीकडे जायचं ट्रिप केली आहे आज आता ते फिरायला. आमचं गाव कमी आहे का फिरासाठी. आमच्या गावात पण खूप फिरासारखं आहे असं. मित्रांनो घरच्यांसोबत झगडे करा काही करा पण ट्रिपला निघा. अरे पायो ह्याचे घरचे आज पहिल्यांदा बाहेर धाडे लपून छुपून येले. हाँगकाँग
हाँगकाँग नाही जी आफ्रिकाची अमेझॉन आहे. माझा आदिवासी भाऊ मोगली मोगली बघू शकता. बघू शकता. आता ऊन आलंय, आता खूप मजा येईल. आज मला मग अभिमान आहे. काय तर बापाला नाही पण तर अभिमान. मी पॅन्ट खराब होऊन इथं निघलं ना आमच्याकडे वाळू कशी पडेल इथंच. एवं वाळू एक नंबर वाळू आहे. घाटनांदराचा विषय खोले. विषय काय, वाळू नुसती चाळेल, वाळू ही चाळेल. हे बघा, कोणाला कधी लागत असेल तर मला संपर्क करा. पोलीस चालेल. बघा बघा. 101 नमुने बघा आमच्याकडे. जायचं इकडून खूप गारा आहे म्हणे, पाण्यातून जाणं पडलं. कोणाची आहे ती चप्पल? याच्यावर फिलिंग येते असते. त्याचा रोज व्हिडिओ पाहतो ना, असते नाव द्या ना. ठीक आहे. हा, मेन वर्सेस वाईल्ड. हा ठीक आहे. ते मेन वर्सेस वाईल्ड, त्याच्यावर फिलिंग आहे. पाणी कोपी म्हणे इकडं. अरे इसमें माल बहुत रहेगा. पैंटी निकालनी पड़ेगी फिर. बघा ते याला काय म्हणते ते? दलदल नाही ते काढते ते काय? ऑक्टोबर काय म्हणतात ते? ऑक्टोबर माकला माखला चलो मी तुम्हाला ते काढून दाखवतो. माखला हे बघा इटा आहे तो, इटा आहे तो. आहे आहे. हे बघा, हे बघा. नाही नाही छोटा है ह्याच्यात. रस्त्याने चाललो होतो. हे बघा बिबट्याचे पाय. बिबट्याचे बाहेर. बिबट्या म्हणजे इथं आता बिबट्या गेला वाटतं इथून. आम्हाला तिकडे पुढे जायचंय. नाही रे, बिबट्या जायला दिसतंय असं वाटतं ना. बिबट्या असं वाटतं इकडं गोवा बीचला फिरायला आलोय. एवढं भारी वातावरण आहे. पाय पाहिले काय चालले. तर मित्रांनो, आम्ही माशा पकडत होतो थोडक्या धाडक्यानं, आणि आम्हाला प्रोफेशनल माशा पकडणारे लोक भेटले. म्हणजे पेवर, म्हणजे त्यांच्याकडे जाळं आहे मोठाले. माशा पकडले. बघू आता पुढचा प्लॅन काय आहे, ते माशाचं काय करायचं. तरी चालू राहू द्या ब्लॉग, बंद नका करू. ब्लॉग थांबू. तर आम्ही चाललो आता घरी. चालले आमची माशी त्याच्यात माशा आहे भरपूर. तर मित्रांनो, आमचा प्लॅन झाला आहे. आम्ही आता शेतात जाऊन ना मच्छी बनवणार आहे. आणि माशा तिथं पकड. आता आम्ही शेतात जाऊन खाणार तिथं माशा. तर आता आम्ही रस्त्याला निघलोय. हे बघू शकता पुढं वातावरण किती भारी आहे. गड्डा बी किती मोठं आहे. खटखना गाडीचं 2 तुकडे आले. तर चाललो आम्ही आता रस्त्यानं, एकदम भारी. तर हे बघा डोंगरानं चाललो आम्ही आता. हे इकडे शेताचा नजारा वगैरे वगैरे. रस्ता डोंगराचा रस्ता चालला आहे. डोंगर चालले आमचं. थांबून घे. आम्हाला लागली बस. बस गेली खस. आम्ही चाललो. तर मित्रांनो, डोंगराचा नजारा म्हणजे आता पाऊस तर चालू झाला आहे, पण एवढा पाणी पडलं नाही, एवढं हे झालं नाही. पण वातावरण इतकं खतरनाक झालं आहे मित्रांनो, तर काय सांगू तुम्हाला. हे बघा वातावरण इतकं भारी झालं आहे ना. हे बघा लोक, टुरिस्ट लोक येत इथं फिरायला. आम्ही चाललं आहे. बघा किती खतरनाक आहे आपलं घाटनांदरा गावात. लोक फिरायला गावात लोकेशन काय आता तुम्हाला. हे बघा जोगेश्वरी देवस्थान तिकडं. आता आम्ही चाललो इकडं. इकडं छान जोगेश्वरी महाराजाचं मंदिर आहे. हे आपलं सॉरी चुकी झाली.
सुंदरगडी माताचं मंदिर आहे तिकडं. आपलं जायचं तिकडं आम्ही आलो आमच्या लोकेशनवर. बघा वेदर किती खतरनाक वाटतं इथं. वातावरण एक नंबर होईल ते काय. हे बघा समोर किती खतरनाक. कॅमेऱ्यात दिसत नाही मित्रांनो, इतकं भारी होईल हे. थोडं गंमत गेला थोडं ट्री. आणि ते बा मुझसे प्यार करती का नाही तिकडं एका कोपऱ्यात जाऊन बंद कर रे गाडी, पेट्रोल 30चा टाकेल ना. आता इकडे हे बघा पत्तरवळे बनवते ते पळसाच्या पाण्याचे मामा. ते किती कलाकार लोक आहे. हे आमचे मामा, हे आमचे मामा, हे आमचे पूर्ण घाटनांदर तालुक्यामधले मामा आहेत. तालुक्यातले मामा आहे. हे अध्यक्ष समितीचे उमेदवार आहेत श्रीमान बंडू चंदन शिवे. हो ते पत्तरवळी बनवले. अरे ब्लॉग में हथियार मत दिखाओ, हाथ में हथियार मत दिखाओ. तो गाइस हम लोग अभी पानी निकाल रहे हैं, हमको पानी लगेगा. मित्रांनो आता आम्ही याच्यामध्ये मासे टाकणार आहे. तिकडे करणं आपल्याला कला का खतरनाक वातावरण झालं पा, एकदम भारी. तर चूल पेटवून लावली आता अशा. तर आता पावसाचं वातावरण झालंय, काही सांगता येत नाही. पाऊस आम्हाला वल्ल पण करू शकतोय इथं. आता आमची अवकाळा पण होऊ शकते इथं, सांगता येणार नाही. काय गोष्टीचा विषय कसा आहे माहिती का, आता आम्ही इथं पेटवून दिली चूल वगैरे, पण आता एवढा खतरनाक पाऊस येतोय निघून. तर भाऊ ते पाऊस भिजणार आहे आता थोड्या वेळानं. आम्ही सगळे भिजू, आमची जेवण वगैरे झालं ना, आम्ही सगळे भिजू डायरेक्ट. जरा तस्वीर से तू निकल कैसा मा अंगावर शितोडे पडते बा. त्याच्या अंगावर पडते. जरसक पुढं जाय रे बाबा, जरसक जाय ना. आमचं काम चालू इथं अजून. काय लावलं तर पावसानं बी. हे बघा तिकडे हे म्हणा, तिकडं ऊन आहे, तिकडं ऊन आहे. इकडंच फक्त पाऊस आहे डोंगर साईडला, म्हणजे ते पण डोंगर साईड आहे पण तिकडं ऊन आहे. पूर्ण मसाला टाकून दिला ना बसा बसा. तिकडे शूट चालू आहे त्यांचं. टाका पाणी. हॅलो बसाला भावड्याचा तरफडा. हे मुलगा आहे खेकड्या आहे, कोण कुठं तरफडा त्याचा. थोडं थांब थोडंच थांब. हा? नाही येणार नाही म्हणा एवढं ते. भावड्या मी पोळ्या आणायला आलो होतो. हे बघा इथे घरून पोळ्या आणल्या होत्या आम्ही. पोळ्या आणायला इथं पोळ्या वाढलाय, इथं भाजी वाढते. इथं आम्ही असं जेवायला बसलोय. इथं बाजूला असं एकदम भारी नजारा आहे. इकडं पण एकदम भारी नजारा आहे. इकडं पण चांगला व्ह्यू आहे. आणि इथं आम्हाला वाढणं लावलं. एक नंबर वातावरण. भाजी एक नंबर, क्वालिटी बी झाली भाऊ. धाब्याला काय करते बरोबर. नाव ठेवा रोहित भाऊ एकच नंबर. मामा तुम्ही आता एकच नंबर. हाजी भावड्या तुझं काय म्हणणं? मी जेवतोय. आकाश धाबा एक नंबर. धाबा. आमचं काही म्हणणं नाही, आम्ही खाऊन घेतो. तुम्ही बी पहा. फेमस झालं तिकडे धाबा टाकून गेला तो आहे की नाही. म्हणजे माशा होईल होतं ना पाहायला. एक नंबर. बोकडी की भाजी. एन्जॉय.
जेवण करत होते तर ते ताट आदर सुटलं काऊन त्याच्या नाकात चमडा आणि त्या ताटात पडून गेला. त्याच्यावर त्या ताटावरून उठला. याच्यावर काढ नाही आता याच्यावर भागलं याच्यावर भागवणे का नाही तर डायरेक्ट घरी घरी आलोय. याच्यावर कधी नाही भागलं डायरेक्ट घरी गाडावर जाणे ते संबंधित पुढा गड आहे आता आम्ही एकनाथ गडवर आहे त्याच्यानंतर आम्ही आता पुढल्या गडवर जातो पुढे पर्वत गड आहे आणि त्याच्यानंतरला आम्ही समजून घ्या एंड होऊन जाईल तर आम्ही